युद्धाचं आणि या आमच्या तानाजी मालुसरेचं भयानक असं युद्ध सुरू झालंय. तिकडे सगळे मराठी सैन्य लढताय, 75 वर्षाचे शिलाराम लढताय. पण अभिमन्यू जसा चक्रव्यूहामध्ये अडकावा असं माझ्या तानाजी मालुसरेला, असं माझ्या सूर्याजी मालुसरेला, असं माझ्या 75 वर्षाच्या शिलारामाला सगळ्या मोगली सैन्यानं गिळका घातला. मराठ्यांना बाहेर पडता येत नाहीये. आणि इकडे तानाजी मालुसरेंचं आणि उदयभान राठोडचं भयानक असं युद्ध सुरू झालंय. पण हा उदयभान राठोड मुघल रियासतीचा छाताळावर वार नाही, पाठीवर वार करणार. आणि त्याने तेच केलं. त्यांनी तानाजीच्या पाठीवर वार केला. आणि तानाजीच्या एका हातात होती म्हणजे तलवार, एका हातात तलवार तर दुसऱ्या हातात होती ढाल. आणि तानाजीने आपल्या पाठीचं रक्षण करण्यासाठी स्वतःच्या हातातली ढाल अशी पाठीवर धरली. पण उदयभानाच्या तलवारीच्या वेगापुढे त्याच्या ढालीचे 2 तुकडे तयार झाले. ढाल तुटलं, तानाजीची ढाल तुटली. आता युद्धामध्ये एखाद्या योद्ध्याचं ढाल तुटावं म्हणजे साक्षात मृत्यूला आलिंगन द्यावं, नवे तर मृत्यूला मगर मिठू मारलं. पण ह्यो तानाजी मालुसरे आपला उंबरगावचा रांगडी माणूस, इतिहासात नोंद झाली. मर्दाची तुटली बघार ढाल, मर्दाची तुटली बघार ढाल, रक्तानं शरीर झालं लाल, हाताला गुंडाळी तो शाल, झेली तो वार वार बघा तलवार, झेली तो वार वार बघा तलवार. या तानाजी मालुसरेने काय केलं माहिती का? स्वतःच्या डोक्याची शाल काढली, स्वतःच्या डाव्या हाताला अशी भसा 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 गुंडाळली आणि ढालीचं काम तो शालीने करायला लागला. ढाली ऐवजी शालीने लढायला लागला. हा माझा तानाजी मालुसरे. अहो त्या उदयभान राठोडच्या तलवारीचा वेग इतका प्रचंड होता ना की माझ्या तानाजीच्या शरीरावर एक अशी जागा शिल्लक राहिली नव्हती की जिथं तलवारीचा वार झालेला नसेल. अरे मारुतीला ज्याप्रमाणे सिंदूर फासावा ना असा माझा तानाजी मालुसरे रक्तानं व्याकुळला होता. सगळ्या शरीरात रक्त रक्त ओघळतंय पण तरी लढत होता. वचन दिलंय राजांना, आधी या कोंढाण्याचं लगीन लावील मग रायबाच्या लग्नाला परत येईल. पण अखेर उदयभान राठोड मुघल रियासतीचा छाताडावर वार नाही, पाठीवरच वार करणार. त्यांनी पाठीवरच वार केला. आणि तानाजीच्या हातामध्ये ढाल नसल्यामुळं ह्या उदयभानाची तलवार तानाजीच्या पाठीपासून ती छातीपर्यंत डायरेक्ट आरपार झाली. माझा तानाजी पडला, खाली पडला. आता युद्धात पडला की त्याला मारायचं नसतं, हा युद्धाचा नियम असतो. पण हा उदयभान इतका दृष्ट ना त्या माझ्या पडलेल्या तानाजीला मारत होता. आणि हे 75 वर्षाच्या शिलार मामानं बघितलं आणि कडाले 75 वर्षाच्या शिलार मामा, अरे हरामखोरा, माझ्या पडलेल्या पोराला मारतो होता. आणि 75 वर्षाचा म्हातारा तार दिवशी पळत आला आणि उदयभानासोबत लढायला लागला. अरे 75 वर्षाच्या शिलार मामांचं आणि उदयभानाचं युद्ध सुरू झालंय. 75 वर्ष वय शिलार मामांचं. वय जास्त असेल पण जिगर आणि लढण्याचा सल हा ऐन 25च्या पोरासारखा, ऐन 25च्या पोराला सुद्धा लाजवेल असं अफाट शौर्य गाजवणारा माझा 75 वर्षाचा शेलार मामा लढतोय, उदयभानाशी लढतोय. पडलेल्या तानाजीला बघून माझं मराठी सैन्य पाठीला पाय लावत पळत सुटलं. सूर्याजी मालुसरे धावत गेले, पडतीचे दोर कापून टाकले आणि सांगितलं, पडता काय भेकळासारखे तुमचा बाप मरून पडला तिथं. जो पडेल त्याला चोळी बांगडी, पण जो लढेल त्याला सोन्याची कडी. अरे शिवाजी महाराजांची माणसं तुम्ही, पडता काय भेकडासारखे बाप मरून पडला तिथं. एकतर या खिंडीत जाऊन उडी द्या, एकतर खिंडीत उडी मारून मारा, नाही तर मुघलांची लढून मारा. मराठ्यांचं सगळं बळ एकवटलं, महाराजांचं मावलं. हे असं तसं मरणार नाही. सगळ्यांनी पहिला पर्याय निवडला आणि सगळे मुघलांना तुटून पडले. इतकं मारलं की सगळ्या मुघलांना मरणाची भीक मागावं लागत होती. नाही सण होत आहे पीडा, नाही सण होत आहे कष्ट. आता आमची एकतर गर्दनी छाटा, नाहीतर आम्हाला आता तरी मरण द्या, अशा परिस्थितीवर मुघल पोहोचवले. आणि अखेर 75 वर्षाच्या शेलार मामांनी या उदयभाना राठोडचा गर्दन उडवली. त्याला मारूनच त्यांनी हा कोंढाणावर भगवा फडकवला. कोंढाणा फतेह झाला, कोंढाणा स्वराज्यात आला. आणि सर्व हिरवे झेंडे काढले गेले, ते जाळले गेले. त्याचा पांढरा धूर आसमानाला भिडला. आणि हा धूर राजांनी राजगडावरून बघितला आणि राजे कडाडले. गड फतेह म्हणजे पांढरा धूर आहे संकेत विजय मिळाल्याचा. राजांनी पांढरा धूर बघितला आणि कडाडले राजे. गड फतेह, माझ्या ताण्यानं गड जिंकला. कोंढाणा स्वराज्यात आला. रयतेमध्ये आनंद, राजगडावर सगळीकडे आनंद. अरे आला कोंढाणा स्वराज्यात आला. बाळासाहेबांचं स्वप्न पुरं झालं, सगळीकडे आनंद. बरोबर राजांना काय माहिती की कोंढाणा जरी स्वराज्यात आला असला तरी जीवाचा सिंह मात्र धारावरती पडला. सूर्याजी मालुसरेंनी तानाजी मालुसरेंचं पार्थिव शरीर आपल्या दोन्ही हातात घेतलं आणि निघाले राजगडाच्या दिशेने. आणि तानाजी मालुसरेंकडे बघत सूर्याजी मालुसरे म्हणताय, काय सांगू मी वहिनीला, काय
काय सांगू मी वहिनीला, दादा सोडून गेले आम्हाला. काय सांगू मी राजाला, दादा सोडून गेले आम्हाला. काय सांगू मी रायबाला, दादा सोडून गेले आम्हाला. सूर्याची माधुश्री मागणी येत आहे, पण आधी पोहोचले ते 75 वर्षाचे शिलार मामा. राजे धावत आले, 75 वर्षाच्या शिलार मामाला मिठी मारली. पहिला प्रश्न विचारला, मामा मामा माझा तान्या, तान्या कुठे आहे? तान्यानं कोणाला जिंकला मामा, कुठे आहे तान्या? आणि 75 वर्षाच्या शिलार मामांच्या डोळ्यातनं अश्रू बाहेर पडलं. आणि 75 वर्षाच्या शिलार मामांनी मागे बघितलं आणि मागणं येताना पाहिलं सूर्याजी मालुसरेंना. सूर्याजी मालुसरेंच्या हातामध्ये तानाजी मालुसरेंचं पार्थिव शरीर. राजे धावत गेले, गदा गदा हलवलं तानाला. ए ताना काय करून बसलास? वचन देऊन गेला होता ना. राजांच्या डोळ्यातनं गळगळ अश्रू ओघळायला लागले. राजांना हुंका फुटला. ए ताना, अरे वचन देऊन गेला होता, सांगून गेला होता ना की आधी कोंढाण्याचं लगीन लावीन, मग रायबाच्या लग्नाला परत येईल. काय करायचं, काय सांगायचं आम्ही आता? काय सांगायचं त्या रायबाला, काय सांगायचं आम्ही वहिनीला? अरे जर माझे भावंडे नसतील तर काय करावं त्या कोंढण्याचं आम्ही? कशासाठी कोंढणा पाहिजे आम्हाला? मग हे आश्चर्य वाटेल. राजांच्या मुखातनं त्यावेळी एक उद्गार बाहेर पडले, गड आला पण जीवाचा सिंह मात्र गेला. आणि त्या दिवसापासून हा पुण्याजवळचा कोंढाणा किल्ला आहे ना, तो इतिहासामध्ये सिंहगड म्हणून ओळखला जाऊ लागला त्या दिवसापासून. आणि तोच सिंहगड आज अत्यंत बिकट अवस्थेमध्ये आहे.